श्रोते हो, नमस्कार. मी मुकुंद जोशी, सचिव, कला गंधर्व साहित्य प्रतिष्ठान नृसिंहवाडी. आज आपणास मी इथे एक कथा सांगण्यासाठी उभा आहे. कथेचं नाव आहे वृद्धाश्रम आणि ती कथा लिहिली आहे दिलीप कसगावकर, पुणे यांनी. लेखकाने मला ही कथा सांगण्यासाठी अधिकृतपणे परवानगी दिलेली आहे आणि मी ती तुमच्यासमोर सादर करतो. मागच्याच आठवड्यात आबासाहेब आणि आईंचा लग्नाचा 51वा वाढदिवस राज आणि नेहाने मोठ्या उत्साहात साजरा केला होता. दुसऱ्या दिवशी नेहा आपल्या मुलांना घेऊन माहेरी निघून गेली होती. नेहा घरी नसल्यामुळे राजने आईबाबांना बाहेर मॉलमध्ये न्यायचे ठरवले, बाहेरच जेवायचे ठरवले. भरपूर काय काय खरेदी केली. कपडे, आंघोळीचे कपडे, नवीन कपडे, चप्पल, एवढंच काय तर त्यांच्या औषधाच्या महिन्याभराच्या गोळ्या, टूथपेस्ट, ब्रशपासून सगळं त्यांनी खरेदी केलं. आईबाबांना थोडं आश्चर्य वाटलं, हा एवढा खर्च आमच्यासाठी कशासाठी करतोय. नंतर ते दुपारी एका शाकाहारी भोजनालयात भोजनासाठी गेले. भोजन करून आल्यानंतर संध्याकाळी बागेत फेरफटका मारला. तिथे पाणीपुरी, भेळ ह्या सगळ्यासह सगळ्यांनी आनंद लुटला आणि संध्याकाळी घरी येऊन गरम गरम दूध पिऊन झोपण्याची तयारी केली. राजला आईने विचारले, राज, किती रे खर्च करतोस आमच्यावर? एवढा खर्च करत जाऊ नको बाबा. राज म्हणाला, आई बाबा, तुम्हाला उद्या मी महाबळेश्वर पाचगडीला घेऊन जाणार आहे, तेव्हा तुम्ही सकाळी लवकर उठा, असं म्हणून राज आपल्या खोलीत निघून गेला. दुसऱ्या दिवशी ठरल्याप्रमाणे सर्वजण महाबळेश्वर पाचगणी बघायसाठी त्यांच्या गाडीतून गेले. सुरुवातीला महाबळेश्वर सर्व बघितलं. नंतर मुक्कामाला ते पाचगणीला आले. पाचगणीला आल्यानंतर त्यांच्या खोलीत रात्री राज आला आणि म्हणाला, आई बाबा, उद्या सकाळी लवकर तयार व्हा, आपल्याला साताऱ्याला जायचं आहे. बाबा म्हणाले, आता सातारा आणि कशाला, आपण एवढं सगळं बघितलंय, खूप झालं ना. काही नाही, तुम्ही सकाळी लवकर आवरायचं, ठरल्याप्रमाणे आपण साताऱ्याला जायचं. अच्छा, गुड नाईट म्हणून तो आपल्या खोलीत झोपायला निघून गेला. थोड्या वेळानं फोन वाजला. राज चुकून आपला फोन आईबाबांच्या खोलीत विसरून गेला होता. फोन नेहाचाच होता. तो स्पीकरवर असल्यामुळे नेहा काय बोलते हे ह्यांना दोघांनाही ऐकायला आलं. नेहा म्हणाली, राज, ठरल्याप्रमाणे सगळं झालं ना, खरेदी झाली, पाचगणी झालं, आता उद्या सकाळी आपल्याला साताऱ्याला आईबाबांना वृद्धाश्रमात घेऊन जायचं आहे. पण एक कर, शेवटपर्यंत त्यांना याची काहीही कल्पना लागू देऊ नको. आत्तापर्यंत जसं आपण सिक्रेट ठेवलं तसं हे सिक्रेटच राहते. एवढंच बोलून झाल्यानंतर त्यांनी तो फोन बंद केला. आईबाबांना वृद्धाश्रम म्हटल्यानंतर थोडंसं काहीतरी चुकल्यासारखंच वाटायला लागलं. म्हणजे हे आपल्याला उद्या साताऱ्याला वृद्धाश्रमात नेऊन सोडणार आहेत की काय, अशी एक त्यांना मनात शंका आली. आई म्हणाला, वृद्धाश्रम? अरे बापरे, तिथं कसं असेल, काय असेल, कुणास ठाऊक, स्वच्छता असेल की नाही, आरोग्याची काळजी घेतील की नाही. म्हणूनच त्यांना आपल्या सगळ्या जीवनावश्यक गरजांची एवढी खरेदी केली वाटतं काल. ठीक आहे, आलिया भोगाशी म्हणायचं आणि आपण त्याच्यासमोर सादर व्हायचं. आई आबासाहेबांना म्हणाल्या, आत्तापर्यंत त्यांनी जसं हे सिक्रेट ठेवलंय तसं त्यांचं हे सिक्रेट आपल्याला समजलंय हे आपण अजिबात दर्शवून द्यायचं नाही. आपणही ते सिक्रेटच समजायचं. पण अचानक वृद्धाश्रमाची कल्पना यांच्या डोक्यात कशी बरं यावी? कुणाची कल्पना असेल ही? आपल्या पोटच्या गोळ्याची का परक्या घरातून आलेल्या त्या लेकीची? पण नाही हो, मला नाही वाटत नेहा असं काय करेल म्हणून. मागच्या आठवड्यात भाजी चिरता चिरता माझं बोट कापलं तर ती पटकन जाऊन बँडेज आणलं
आणि सगळं स्वच्छ हात धुवून मला बँडेज बांधला हाताला आणि म्हणाल्या, आईसाहेब किती करताय तुम्ही आता काहीही करायचं नाही, स्वस्थ बसायचं आणि आम्हाला मार्गदर्शन करायचं, मी काय ते सगळं करणार. इतकी गुणी पोरगी, तिच्या मनात आम्हाला वृद्धाश्रमात ठेवायची कल्पना कशी काय आली असेल? का राजच्या डोक्यातली ही कल्पना आहे? आबासाहेब म्हणाले, नाही ग, राज तसा मुलगा नाही आहे. बाजारात जाताना सुद्धा तो मला किती जपून नेतो. भाजीची पिशवीसुद्धा साधी तो मला उचलू देत नाही. रस्ता क्रॉस करताना माझ्या हाताला धरून आणतो. आणि गेल्या वर्षी नाही का तुला आठवत, मला ताप आला होता तेव्हा माझ्या कपाळावर पाण्याच्या घड्या घालून तो रात्रभर बसला होता. तोही असं काय बरं करेल? मग आबासाहेब म्हणाले, 15 दिवसापूर्वीची गोष्ट आहे. राजचा एक नेहमीचा मित्र आला होता. ते काहीतरी बोलत होते, तेवढ्यात मी तिथं गेलो. मला पाहून ते दोघेही बाल्कनीत गेले. बाल्कनी काय फार लांब नव्हती, त्यामुळं ते काय बोलतात ते मला कळत होतं. तो जो राजचा मित्र होता त्याचे वडील अतिशय आजारी होते. त्यानं अनेकांनी सुचवल्याप्रमाणे त्या आपल्या वडिलांना एका वृद्धाश्रमात नेऊन सोडलं. आणि तो सांगत होता की बाबांना वृद्धाश्रमात ठेवल्यापासून घरी किती शांतता आणि सुख नांदायला लागले. पण आई म्हणाल्या, त्या मित्राची एक गोष्ट ठीक आहे हो, त्याचे वडील खूपच हंतरुणाला खेळून होते. त्यांच्या सर्वच गोष्टी इतरांना कराव्या लागत होत्या. आपलं तसं तर नाही आहे ना. मी हिला सगळ्या घरकामात स्वयंपाकात मदत करते, तुम्ही मुलांना शाळेत पोचवता, शाळेतून आणता, त्यांचा अभ्यास घेता, त्यांना संध्याकाळी खेळायला घेऊन जाता. मग आपल्याकडं तरी तसं वृद्धाश्रमात नेण्यासारखं काय नाही ना. मग आईसाहेब म्हणाल्या, एक 8 दिवसापूर्वी नेहाची एक मैत्रीण आली होती आणि नेहाच्या धाकट्या बहिणीसाठी पुण्यातली स्थळं बघण्याचा काहीतरी त्यांचा मनोदय चालला होता. मग तो कार्यक्रम जर करायचा असेल तर ह्या म्हाताऱ्या माणसांची कशाला मध्ये गडबड अडचण, म्हणून तर आपल्याला ते वृद्धाश्रमात ठेवणार नसतील. नाही ग, तसं आपल्याला त्याने सांगितलं असतं तर तुझा भाऊ आपल्याला कितीतरी दिवस बोलवतोय या म्हणून, त्याच्याकडे आपण 8 दिवस गेलो असतो. माझी बहीण सांगते आमच्याकडे या म्हणून, आपण आपल्या बहिणीकडे गेलो असतो. एकदम वृद्धाश्रमच. मग आईसाहेब म्हणाल्या, मी सकाळी उद्या राजशी बोलते आणि यातून काही मार्ग निघतो का ते मी पाहते. आबासाहेब म्हणाले, नाही नाही, बिलकुल नाही. आपण कोणालाही विनंती करायची नाही, काहीही मागायचे नाही. जे मागून मिळतं ते खऱ्या अर्थानं मिळत नाही. तेव्हा आपण सकाळी उठायचं, ते नेतील तसं त्यांच्याबरोबर साताऱ्याला जायचं. मग ठरल्याप्रमाणे सकाळी लवकर उठायचं, साताऱ्याला जायचं तर गाडीनं जावं लागेल. मग हा आपल्याला कधीतरी भेटायला तरी वृद्धाश्रमात येईल का हो, असं आईसाहेबांनी विचारलं. हो येईल ना, तो काय इतका निष्ठुर आणि वाईट नाही आहे, नक्की येईल. आणखीन समजा आपल्या दोघांपैकी कोणी एक जण आधी गेलं तर तो आपल्याला अग्नी द्यायला किंवा आपल्याला गंगाजल पाजवायला त्यासाठी तरी येईल ना. हो हो हो, जरूर येईल. मग मी तुला सांगतो, पहिल्यांदा जर तू गेलीस आणि राज नाही आला तर मी तुझ्या चेतेला अग्नी देईल आणि मी गंगाजल तुला पाजेन. जर उलटं झालं, पहिल्यांदा मी गेलो तर तू माझ्या चेतेला अग्नी दे, जर राज नाही आला तर, आणि तू माझ्या मुखात गंगाजल घाल. एवढं झाल्यानंतर 1-2 मिनटं शांततेत गेली आणि आईसाहेब म्हणाल्या, तुम्हाला मी आणखीन एक विचारू का? अगं तुझं आणखीन एक हे कधीच संपणारं नसतं. बरं चल विचार, काय विचारायचं ते विचार. आपण कायमचं नाही बरं का, पण आपल्या नातवंडाच्या वाढदिवसाला तरी आपल्याला तो बोलवेल का? आपण तिथं राहायचं नाही, जेवायचं नाही, त्यांना फक्त ओवाळायचं, अक्षता टाकायच्या, त्यांना शुभेच्छा द्यायच्या, त्यांचं कौतुक बघायचं
आणि पुन्हा आपण आपल्या वृद्धाश्रमात यायचं. हो बोलवेल ना, बोलवलं तर नक्कीच जाऊ. एवढं म्हणेपर्यंत आईसाहेबांचं लक्ष आबासाहेबांच्याकडे गेलं. आबासाहेब पुढं काहीच बोलेना. गाढ झोप लागली होती त्यांना. बोलता बोलता गाढ झोपणारी ही व्यक्ती किती सुखी असेल बरं, असा विचार करून आईसाहेबांनी सुद्धा डोळे म्हटले. रात्रीची वेळ काय जाता जाईना. शेजारच्या खोलीतून एका गाण्याचे मंद स्वर ऐकायला येत होते. त्या गाण्याचे बोल होते, प्यास माता पिता की बुझाई नहीं, गंगा जल फिर पिलाने से क्या फायदा। कभी प्यार से भोजन खिलाया नहीं, बाद भोग लगाने से क्या फायदा। प्यास माता पिता की बुझाई नहीं, गंगा जल फिर पिलाने से क्या फायदा। ठरल्याप्रमाणे सकाळी सगळे लवकर उठले आणि साताऱ्याला जायला लागले. राज स्वतः गाडी चालवत होता. शेवटी महाबळेश्वर पाचगणीचंच वातावरण ते. थंडगार वारे, वळणावळणाचे रस्ते, दूरवर दिसणारे ते निळसर डोंगर, सर्व कसं एकदम आल्हाददायक आणि प्रसन्न वाटत होतं. राज आपल्याच नादात गाडी चालवत होता. स्टिअरिंगवर तबला वाजवण्याची ॲक्टिंग करत करत तो गाणं गुणगुणत होता. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष न कुणाचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. माय कैकयीना दोषी नव्हे दोषितात, राज्य त्याग कानन यात्रा, सर्व कर्म जात. खेळ चाललासे माझ्या पूर्व संचिताचा, पराधीन आहे जगती, पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. गाणं किती सुंदर होतं, पण त्याचा आनंद आई बाबा लुटू शकत नव्हते. कधी माडगुळकरांच्या कुंचल्यातून उतरलेले ते शब्द सुधीर फडकेने आपल्या स्वरानं गायलेले ते गाणे अजरामर झालेले होते. पण कितीही दुःख झालं तरी अश्रू बाहेर पडू द्यायचे नाहीत हे त्या दोघांनी ठरवलं होतं. असाच प्रवास पुढे सुरू झाला आणि सातारा कधी आलं ते आम्हाला कळलंच नाही. गाडीतून आम्ही उतरलो. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने आमचं स्वागत केलं. त्याने आमच्या हातात पुष्पगुच्छ दिले आणि म्हणाले, चला आपण आधी वृद्धाश्रम बघून येऊया. आमच्या कल्पनेपेक्षा कितीतरी चांगला तो वृद्धाश्रम होता. सर्व निवासाच्या खोल्या
अतिशय उत्तम, सर्व फर्निचर उत्तम होतं, स्वच्छता चांगली होती, वैद्यकीय सुविधा चांगल्या होत्या. कॅन्टीनमध्ये गेलो तर कॅन्टीनसुद्धा एकदम स्वच्छ. अशा पद्धतीचं वातावरण तिथं असेल याची आम्ही कल्पनासुद्धा केलेली नव्हती. बाहेरच्या बाजूला हिरवंगार पटांगण होतं, बरोबर मधोमध एक कारंजा होता आणि त्या कारंजाच्या भोवतीनं कमळच कमळं फुललेली होती. मग आम्ही त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांनी आपल्या वृद्धाश्रमाबद्दल थोडी माहिती आम्हाला सांगितली आणि यांचं लक्ष त्याच्या पाठीमागं असलेल्या एका फलकावर गेलं. त्यावरती लिहिलेल्या होत्या सूचना. वृद्धाश्रमामध्ये एका व्यक्तीसाठी वर्षाची फी होती 1,20,000. पण जर ती एक रकमी भरली तर 1,00,000 भरून सुद्धा चालणार होते. त्या मॅनेजरने आपल्या शिपायाला बोलवलं आणि सभागृहामधली सगळी तयारी झाली का असं विचारलं. त्याने सांगितलं हो झाली साहेब. ते म्हणाले चला आपण सभागृहाकडे जाऊ. मग सर्वजण सभागृहात गेले. सभागृह म्हणजे 30-40 माणसं बसलेलं एवढं छोटंसं सुंदर सभागृह होतं. व्यासपीठावर त्याने आम्हाला बसवलं. राजही बाजूलाच होता, व्यवस्थापकही तिथं होते. राजनं एक चेक काढला आपल्या खिशातून, 2,00,000 रुपये असं त्यावर लिहिलं आणि आपल्याजवळच ठेवला. मग ते व्यवस्थापक म्हणाले आपल्याकडे हे असे आज गृहस्थ आलेले आहेत, त्यांना आपला वृद्धाश्रम खूप आवडलेला आहे, आपण एकमेकांचा परिचय करून देऊया. म्हणून त्याने आधी माझा आमच्या सगळ्या मंडळींचा परिचय करून दिला. प्रत्येकाने उठून आपलं नाव वगैरे परिचय करून दिला. त्यानंतर राजनं उठून उभे राहून तो जो चेक लिहिला होता तो चेक बाबांच्या हस्ते व्यवस्थापकाने सुपूर्द केला. लोकांनी टाळ्यांचा गजर केला. इकडे टाळ्यांचा गजर होत होता, पण आईबाबांच्या डोळ्यातून अश्रू वाहता वाहता थांबले होते. मोठ्या कठीण प्रसंगाने त्यांनी ते अश्रू थोपवून धरले होते. त्यानंतर व्यवस्थापक म्हणाले चला आता आपण निघायला हरकत नाही. राज म्हणाला चला आई बाबा आपण पुण्याला जाऊया. अरे तू गाडी सावकाश चालव, आम्हाला तुझी काळजी वाटते, न जपून जा आणि पोचलास की आम्हाला फोन कर. म्हणजे आई बाबा तुम्ही माझ्याबरोबर येणार नाही आहात? कसं येणार? तू तर आमची वर्षाची फी दोघांची 2,00,000 रुपये व्यवस्थापनाला चेकनं दिलेलीच आहेस ना, आणि सगळ्या वस्तू पण खरेदी केल्या आहेस. त्यामुळे आम्हाला वाटतं की आमचा मुक्काम आता इथेच, हेच आमचं नवीन घर. आई बाबा काय म्हणताय तुम्ही? अहो तुमचा आम्ही जो 51व्या लग्नाचा वाढदिवस साजरा केला त्याच्या प्रित्यर्थ या आश्रमाला तुमच्या हस्ते देणगी म्हणून हा चेक द्यायचा होता. तुम्हाला वृद्धाश्रमात ठेवण्याचे ते चार्जेस नव्हते. इतका वेळ थोपवून धरलेले ते अश्रू आईबाबांच्या डोळ्यातून घळाघळा व्हायला लागले. शेवटी सगळ्यांचा निरोप घेऊन ती मंडळी पुण्याला यायला निघाली. पुण्याला पोचल्याबरोबर गेटमध्येच नातवंडाने आजी आजोबाचं स्वागत केलं आणि नातवंड गेटजवळ आमची वाट पाहतच होते. नातीनं धावत येऊन माझ्या पायाला मिठी मारली आणि नातवानं आजीच्या पायाला मिठी मारली. दोघांनी कौतुकाने त्या नातवंडांना उचलून घेतलं आणि ते खऱ्या आपल्या घराकडे हळूहळू निघाले. घरातून आतून टीव्हीवरून एका गाण्याचे स्वर पडकानी येत होते. ते गाणं होतं मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं. काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं.
काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. श्रोते हो, नमस्कार. मी आशा करतो की तुम्हाला मी सांगितलेली कथा आवडली असेल. धन्यवाद.